ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा मिळवला, भाजपने चंद्रपुरात आपला महापौर बसवला। यासाठी सव्वा वर्ष महापौर करण्याचा फॉर्म्युला ठरला। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सगळ्यात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसला मात्र सत्तेपासून वंचित राहावं लागलं आणि भाजपच्या संगीता खांडेकर 32 मतं मिळवून अवघ्या एका मतानं विजयी झाल्या। वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहणं आणि MIMनं तटस्थ राहण्याची भूमिका घेणं भाजपच्या पथ्यावर पडलं। चंद्रपुरात नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर। चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडींचा मंगळवारी नाट्यमय शेवट झाला। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा देऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला। त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरे गटाची सत्ता स्थापन होतीये। भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी तर उपमहापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड झाली। निवडणुकीनंतर खरं तर महानगरपालिका त्रिशंकू अवस्थेत होती। महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे 27 नगरसेवक आहेत। मित्र पक्ष प्रहार जनसेवेचे 3 सदस्य मिळून काँग्रेसकडे एकूण 30चं संख्याबळ होतं। बसपचा 1, MIMचा 1 नगरसेवक सोबत आल्यास हे संख्याबळ 32 होतं। सत्ता स्थापनेसाठी 34 नगरसेवकांची आवश्यकता होती। भाजपकडे स्वतःचे 23 आणि शिंदे गटाचा 1 असं एकूण 24 संख्याबळ होतं आणि या आधारावर सत्ता स्थापन करणं भाजपसाठी आव्हानात्मक होतं। पण उद्धव सेनेचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि अपक्ष 2 असे मिळून 10 नगरसेवक होते। सकाळीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे संदीप गिन्हे यांची बैठक झाली। मात्र महापौर पदाबाबत खटके उडाल्यानं संदीप गिन्हे हे रागात बैठक सोडून बाहेर पडले। त्यानंतर काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरे गटानं भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा केली। आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असेल की आमची भूमिका होती की आम्हाला महापौर आमच्या पक्षाला मिळण्यात द्यावा। फक्त पहिले का अगोदर या विषयी चर्चा सुरू होती आणि यामध्ये काँग्रेसनी वारंवार आम्ही चर्चा करून आता सुद्धा मी काँग्रेसच्या ऑफिसला विजय वडेट्टीवारांकडे गेलो होतो रिक्वेस्ट करायसाठी, काय त्यांना आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते। त्याच्या कारणाने आणि विकासाला चालना देण्यासाठी उद्या शहराच्या विकासासाठी आम्हाला भाजपसोबत आम्ही बोलणी केली, म्हणजे आमचा विषय ठरलेला आहे। आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि किशोरभाऊ जोरगेवार वारंवार आमच्या संपर्कात होते आणि त्यांच्या स्थानिक आमदार असू द्या आपले माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून आम्ही आता हा फॉर्म्युला ठरवला का पहिला 6 वर्ष भाजपचा महापौर, दुसरा 6 वर्ष शिवसेनेचा महापौर आणि त्याच्यात उपमहापौर हा 5 वर्ष आणि स्टँडिंग कमिटी पहिलं वर्ष आणि 4थं वर्ष शिवसेनेकडे, उपमहापौर सुद्धा शिवसेनेकडे, असा हा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे। पण तुमचा आग्रह किंवा हट्ट जो होता की पहिला महापौर आमचाच असा, त्याचं काय झालं? आता राजकारणात एक पाऊल पुढे मागे करावं लागते, त्याच्यामुळे आम्ही एक पाऊल मागे आलो। उद्या कसं आहे, नसल्यापेक्षा आज ना उद्या होणं हे गरजेचं होतं, त्याच्यामुळे आम्ही हा पाऊल घेतला। तर भाजपचा महापौर व्हावा यासाठी आमची उबाठा सोबत युती आहे असं म्हणत भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रतिक्रिया दिली। या ठिकाणी आम्ही उबाठा सोबत युती करतोय आणि उबाठा सोबत युती करत असताना महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल। संगीता राजेंद्र खांडेकर या आमच्या ज्यांच्या नावाने काल आम्ही व्हीप काढला गटनेते शेखरजी शेट्टी यांनी, तो त्या महापौराचे उमेदवार असतील आणि बाकीचं जे स्टँडिंगचे वगैरे विषय आहे ते सगळे या ठिकाणी चर्चा करणार। आमच्यासोबत 2 पुन्हा जे हे आहेत संदीप भाऊ आणि हे नंदूभाऊ नागरकर आणि प्रशांतजी दानव हे सुद्धा आमच्यासोबत असतील। उभाटाचे नंतरचे 6 वर्ष उभाटाला राहतील आहे। आताचे 6 वर्ष आमच्याकडे आणि स्टँडिंगचा पहिला या ठिकाणी उभाटा गट। शिवसेनेची मागणी होती की पहिला महापौर त्यांचा असावा। शिवसेनेची मागणी होती, त्या मागणीवरच सगळं थांबलेलं होतं। आमचा पक्ष त्याला नेते आमचे मान्य नव्हते आणि 24चा आमचा जो संख्याबळ असल्यानंतर आम्ही काही महापौर त्यांना देणं हे काही योग्य दिसत नव्हतं। आणि सुद्धा उभाटाचं सुद्धा हे म्हणा की चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी विकास करू शकते, हे अनेक नगरसेवकांना पटलं। त्या ह्याच्यातून ही आजची आमची फॉर्म्युला काय ठरला? अरे फॉर्म्युला हाच ठरला ना, 6 वर्ष आमचे, 6 वर्ष त्यांचे, पुन्हा 6 वर्ष नंतर असं त्याच्यात या ठिकाणी हे देण्यात येतं। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी संगीता खांडेकर निवडून आल्याबद्दल माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या। काय म्हणालेत पाहूयात। नेते संदीप गिरेजी असतील, प्रशांत दानवजी असतील व नंदू नागरकरजी असतील यांनी आम्हाला पाठिंबा दिला चंद्रपूरच्या विकासासाठी। भारतीय जनता पार्टी, एक शिवसेना एकनाथ शिंदेजी
व आता श्री संदीप गिरेजी यांच्यासोबत आमचा जो करार झाला आहे त्या करारानुसार चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे। माननीय देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास दिलाय की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी पडू देणार आणि मला विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो हे विकासासाठी चंद्रपूरच्या प्रगतीसाठी ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास मला आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामध्ये एका उत्तम शहरापैकी एक शहर आहे। तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये घेतलेला निर्णय हा स्थानिक समीकरणांना अनुसरून स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे, असं ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। चंद्रपूर महापालिकेच्या संदर्भाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्तेत सामील होत भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय संपूर्णतः स्थानिकचा निर्णय आहे। खरं तर नगर परिषदांच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्या निवडणुका बघता प्रत्येक ठिकाणी आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिले होते। कुणासोबत युती आघाडी असावी आणि ती कशी असावी या संदर्भात त्या ठिकाणी स्थानिकच्या सगळ्या लोकांनी आपला वेळ, पैसा, शक्ती पूर्णपणे ओतलेलं होतं। त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असले पाहिजेत। ही भूमिका आमची जशी राज्यभरात सगळीकडे तशीच ती चंद्रपूरमध्ये संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या होत्या। विशेष संदीप गिरे आणि स्थानिकच्या सगळ्या लोकांनी काँग्रेससोबत बोलण्याचा प्रथम प्राधान्याने प्रयत्न केला आणि काँग्रेसला म्हणजे अगदी शिवसेनेला आपण उपमहापौर पद दिलं तरी चालेल आणि आम्ही आपल्यासोबत यायला तयार आहोत अशी आपली अगदी ओपन टू हार्ट आपण त्यांना निमंत्रण दिलेलं होतं। मात्र स्थानिकचं जे नेतृत्व आहे, विशेषतः प्रतिभाताई धानोरकर वगैरे या सगळ्या मंडळींचा काही गोंधळ संपत नव्हता। अशा वेळेला आमच्या संघटनेमध्ये स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा येऊ नये यासाठी संदीप गिरेंनी ती घेतलेली भूमिका त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी एकूण तिथलं स्थानिकचं जे समीकरण आहे आणि ती स्थिती आहे ती सन्मान्य पक्षप्रमुखांना सुद्धा व्यवस्थितपणे कळवलेली आहे। त्यामुळे संदीप गिरेंच्या आणि आमच्या भूमिकेत कुठेही विसंवादी वातावरण आहे असं समजण्याचं काही कारण नाही। खरं तर चंद्रपूर महानगरपालिकेत सगळ्यात जास्त जागा जिंकत काँग्रेस सत्तेजवळ पोहोचली, पण बहुमतासाठी लागणारा आकडा जुळवताना पक्षाची दमछाक झाली। आधी खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्षानं काँग्रेसची कटकट वाढवली। त्यानंतर मार्गही काढला, पण वेळ निघून गेली। त्यामुळे अंतर्गत गटबाजीतून समीकरण जुळवण्यात गुंतलेल्या काँग्रेसला भाजप आणि ठाकरेंनी एकत्रित येत चांगलाच गेम फिरवलाय। त्यामुळे चंद्रपूरमध्ये भाजपनं ठाकरेंच्या मदतीनं महापौर पद हाती घेतल्याविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।